7 तारखेला काहीतरी तो त्याचा काय पिलर पडला आणि पाणी वाहतंय आणि सगळं होतंय. जुलैमध्ये मे जून जुलै अजून पूर्ण पण नाही झाला. 60-65 दिवसामध्ये तुमचा नवीन बांधलेला टनेल गळायला लागतो, पिलर पडतात. आणि काहीतरी त्यांनी सांगितलं, काहीतरी मी कुठे काय आणले करते ते तुला दिलं होतं मी लिहायला. कॅनडामधनं आम्ही त्याचा रिसर्च केलाय आणि मग त्यांनी त्यांचं डिझाईन केलंय. मग इंडोनेशियामधनं आम्ही पाईप हे आणलेत, मग जर्मनीमधनं हे केलंय, अजून काहीतरी केलंय. आणि मग भारतीय कॉन्ट्रॅक्टरने तो टनेल बनवलाय. त्यांनाच द्यायचं होतं ना. हे आमचे नितीन सरदेसाई फार छान बोलले त्याच्यावरती. आता आम्ही बोलत असताना ते म्हणाले, मला हे सगळं बघून राज कपूरचं गाणं ऐकू येतं म्हणे. आठवतं, मेरा जूता है जपानी, पतलून है काय इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी म्हणजे रशियन, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कॉन्ट्रॅक्टर आमचा तो बर्बाद करणार, तुम्ही काळजी करू नका. या मध्यंतरी कंत्राटदारांचे व्हिडिओज आले होते. कंत्राटदार सांगतात आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झालेत त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात. 56%. म्हणजे ज्याच्यासाठी काम काढलंय ते काम त्यांनी 44% करायचं. तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार. हे आपल्या कंत्राटदारांचं कामच नाही. ते जगामधला प्रत्येक माणूस कामावर जातो पण विचार करतो. आपण जर या गोष्टींचा विचार नाही केला कसं होणार मला जरा सांगा. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली. पण हे सगळं सुरू होतं. खासदार सांगतो, एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. हे बोलायची हिंमत कशी होते, कारण अंकुशच नाही कोणाचा, कोणाचाही अंकुश नाही.